आज आपण आलेलो आहे वांगणाच्या वळाला आणि वांगणाचा वळ म्हणजे हा खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे. खूप काही या ठिकाणी मासे सापडतात, खेकडं सापडतात, पण आपण त्या कामासाठी नाही आलेलो. आपल्याला काही सापडणार सुद्धा नाही. आपण फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो आहे. खूप भयान असे जंगल आहे. चालताना सुद्धा खूप सांभाळून चालावं लागतं. या ठिकाणी शेवाळ आलेला आहे आणि सावकाशपणे पाय टाकत टाकत चालावं लागतं. बघा तुम्ही पाहू शकता, सगळ्या चारही बाजून माझ्या जंगलच जंगल आहे. खूप गवतसुद्धा मोठमोठं वाढलेलं आहे. साबराचं झाड बघा. बघा या ठिकाणी कसा ओढ तळावरून वाहतोय आणि त्याची मौज मज्जा घेण्यासाठी आपण रानात हिंडायला आलेलो आहे. बघा हे गवत सुद्धा खूप मोठमोठं झालेलं आहे. बघा झाडं सुद्धा. हे छोटंसं खेकडा या ठिकाणी मस्त मौज मजेने फिरत आहे. आणि असंच जंगलामधून आपण रस्ता शोधत शोधत चाललेलो आहे. बघा जंगलातून चालत असताना आपल्याला खूप इकडे तिकडे बघावं लागतं. कधी कधी झाडांवर सर्पसुद्धा असू शकतात, पाण्यातही असू शकतात, पण पाण्याची गेली शरीर असतात, त्यामुळं काळजी करायची चिंता नाही. बघा या ठिकाणी पाऊस थांबला असल्या कारणाने आपण जंगलामध्ये फिरत आहे. खूप सांभाळून चालावं लागतं. बघा छोटासा ओळ आहे, पण किती छान पद्धतीने वाहतोय. गोगलगाय बघा. अशा ओळामध्ये फिरल्यानंतर खरंच आपल्याला असं वाटतं की खूप या ठिकाणी बसावं आणि मनमुराद आनंद घ्यावा. आजूबाजूचं या ठिकाणी काहीही दिसत नाही, जंगलच जंगल आहे. बघा बघा किती स्वच्छ पाणी आहे, मिठं पाणी आहे आणि या पाण्यामध्येच एक छोटासा सर्पसुद्धा या ठिकाणी बघू शकता. याला आमच्या भाषेत विरोळा म्हणतात. कळाला? आणि आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे का याला वांगणाचा वळ म्हणतात. आणि वांगणाच्या वळाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बारमाही पिण्यासाठी पाणी असतं आणि हे पाणी जनावरांसाठी, माणसासाठी 12ही महिने उंबराच्या मुळीतून येणारं पाणी आहे. बघा खडकाला शेवाळ आलेला आहे. जर
या ठिकाणी काळजी घेतली नाही तर आपण पाय घसरून पाण्यात पडूही शकतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी माझ्या पाठीमागे जे उंबराचं झाड दिसत आहे, या उंबराच्या झाडामधून झाडाच्या मुळीमधून 12ही महिने पिण्यासाठी पाणी येत असतं. हे एक खास वैशिष्ट्य असं या वांगणाच्या वहळाचं आहे. उन्हाळ्यामध्ये पूर्ण या ठिकाणी स्वच्छ केलेलं असतं आणि हे त्या उंबराच्या झाडाच्या मुळीमधून बघा हे पाणी बारमाही झिरपत असतं. या ठिकाणी उंबराचं झाड बघू शकता. आणि त्यानंतर हळूहळू आपण चाललो हे या वळाच्या विरुद्ध दिशेने. वळ खाली येतोय पण आपण मात्र वरती चाललेले आहे, कारण आता आपल्याला घराकडे परतीचा मार्ग धरायचा आहे. बघा किती छान पद्धतीने वाहते. इथं छोटासा एक कुंड आहे. या कुंडात उन्हाळ्यामध्ये पाणी असतं आणि ते आंघोळीसाठी इथं खूप मजा येते. जसा काही एक नॅचरली स्विमिंग पूल म्हणतात त्या पद्धतीचं आहे. बघा पावसाळ्यात खूप मजा येते आंघोळ करण्यासाठी. या ठिकाणी बघा छानपैकी वळ वाहतोय. वळ शांतपणे जात आहे. आता आपण या वाहनात छोट्या झऱ्यानेच आपण वरती जाणार आहे. बघा वळाच्या वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रानतीळ फुललेले दिसतात. बघा सुंदर मस्त दिसत आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी.